नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचं नाव आहे म्हणजे मानस क्रिएशन स्टेटस. तर मित्रांनो, एकदम आजचा फुल खतरनाक ट्रेंडिंग असा व्हिडिओ आहे. तुम्ही आपला व्हिडिओ शेवट बघा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, बेल नोटिफिकेशन ऑन करून टाका. जर आपण डायरेक्ट घरी न येता सुरुवात करूया. तर आपल्याला मटेरियल ऑर्डर करून घ्यायची आहे, ते डिस्क्रिप्शनमध्ये लिहून जाईल. मित्रांनो, तुम्हाला ते घेतल्यानंतर तुम्हाला आलेलं पोषण ॲप ओपन करायचे. आलेलं पोषण ॲप ओपन करून नंतर प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. अशा प्रकारे लोड आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला मी दिलेली आहे शेक इफेक्ट बिटमार्क प्रोजेक्ट बघू शकता. तर आपल्या घरीचे न्यू प्रोजेक्ट 35 नाव सेवा आहे मित्रांनो, तुम्हाला ओपन करायचे मित्रांनो. आणि रेक्टेंगल आहे मित्रांनो. तर आपले सॉन्ग घ्यायचे. पहिल्यांदा आपले सॉन्ग कसं घ्यायचे बघू शकता. तर प्लस किंवा टच करायचे, मीडियावर द्यायचे आणि मित्रांनो तुम्हाला करायचे ऑलरेडी मोशनचा तुम्हाला डाउनलोड्स फोल्डर गवसायचे आणि ते आपली व्हिडिओ आपली बनवून दिली तुम्हाला आपल्या मटेरियल देऊन देईल. ते व्हिडिओ टच करायचे, ते व्हिडिओ क्लिक करायचे, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ आणि ती व्हिडिओ त्याशिवाय डिलीट करून टाकायची आणि जो आपला जो रेक्टेंगल आहे तर डिलीट करायची. अशा प्रकारे तुम्हाला लॉंग क्लिक करून त्याला खाली असं खेचून घ्यायचं बघू शकता. मित्रांनो, मला याचे फोटो चेंज करायचे, ते फोटो क्लिक करायचे. परत स्टार्ट क्लिक करून तुम्हाला इथून कोणते फोटो घ्यायचे मित्रांनो बघू शकता. आपण फोटोच्या ऑप्शनवर जाऊया. तर मित्रांनो बघू शकता, फोटो सेक्शनमध्ये आलेले अशा प्रकारे हा फोटो टॅप करायचे आणि प्लस ऑप्शनवर क्लिक करायचे. अशा प्रकारे तुमचा फोटो ते लागून जाईल. तर ग्रुप 2 मधला फोटो एडिट करायचे. त्या ठिकाणी ग्रुप 2 आहे मित्रांनो. ग्रुप 1 वर टच करायचे, एडिट ग्रुप टच करायचे आणि मित्रांनो फोटो आहे तो अशा वगैरे त्या फोटो क्लिक करायचे, फोटो फिल करायचे, स्टार्च मेनू क्लिक करायचे आणि मित्रांनो अशा प्रकारे फोटो क्लिक करून घ्यायचे, प्लस की टच करायचे. अशा प्रकारे मित्रांनो ते फोटो येऊन जाईल. मित्रांनो बघू शकता, तुम्हाला शेवटपर्यंत असंच करायचे बघू शकता मित्रांनो. आता मला करायचं आपल्या 8.19 सेकंदचे बिटमार्क करायचे, प्लस की टच करायचे, व्हिडिओ जायचे आणि तुम्हाला करायचे फोटो सिलेक्ट करण्यासाठी मित्रांनो म्हणजे वेळ लागत आहे मित्रांनो. फोटो चेकिंग करून घेऊ शकता. अशा तुम्हाला फोटो कोणताही सिलेक्ट करायचे, तिथे क्लिक करायची, कंपोजिशन एरिया क्लिक करायचे, कोणतं आहे ऑप्शन कट करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो मला करायचं सेम प्रोसेस तुम्हाला शॉर्टकट करायचे. चला आपण घरीमध्ये शॉर्टकट असंच करून घेऊया. तर अशा प्रकारे शॉर्टकट तुम्हाला फोटो लावून घ्यायची. आता शेक इफेक्टसाठी बॅग घ्यायचे. बॅग आल्यावर आपलं शेक इफेक्ट प्रोजेक्ट टच करायचे मित्रांनो. अशा प्रकारे पहिला नंबरचे इफेक्ट घ्यायचे, इफेक्ट ऑप्शनवर क्लिक करायचे, 3 डॉट क्लिक करायचे, कॉफी इफेक्ट करायचे, पुन्हा एकदा बॅग घ्यायचे, आपलं प्रोजेक्ट टच करायचे. प्रोजेक्ट टच केल्यानंतर मला करायचे इथे तुम्हाला दिसून मित्रांनो पहिला पीक आहे मित्रांनो तेव्हा त्या व्हिडिओला त्याला लावून टाकायचे अशा प्रकारे. आणि पुन्हा एकदा त्या बॅग घ्यायचे. बॅग आल्यानंतर मला शेक इफेक्ट प्रोजेक्ट टच करायचे आणि मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट आहे तो कॉफी करायचे. कॉफी कसं करायचे तुम्हाला माहिती झालेली आहे. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर मला करायचे असे 2 फोटो आहेत मित्रांनो, त्यांना पण अशी पिक लावून टाकायचे मित्रांनो. पुढचा फोटो त्याला व्हिडिओ लावायचे. त्या व्हिडिओ कसे लावायचे, प्लस टच करायचे, व्हिडिओवर जायचे आणि मित्रांनो डाउनलोड्स फोल्डर मिळायचे. अशा प्रकारे डाउनलोड्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिली जी इफेक्टवाली व्हिडिओ दिसून येईल ती मित्रांनो कट करायची, नीट ब्लेंडिंग आणि ऑप्शन लाईटन करून स्क्रीन करून घ्यायची. मित्रांनो शॉर्टकट दुसरे फोटोला इफेक्ट लावायचे. ते बॅग घ्यायचे. बॅग आल्यानंतर काय करायचे, बॅगनंतर तुम्हाला इफेक्टमध्ये जायचे. लास्टचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉफी करायचे, फोटो टॅप करायचे, इफेक्ट 3 डॉट द्यायचे, कॉफी इफेक्ट करायचे आणि पुन्हा एकदा आपल्या बिटमार्कवर जायचे आणि नंतर मला शेवटला जायचे. मित्रांनो शेवटचे जे फोटो आहेत ते मित्रांनो त्यांना इफेक्ट लावून टाकायचे, फोटो टॅप करायचे, इफेक्ट करायचे, तिकडे द्यायचे, कॉफी इफेक्ट गेले तर पेस्ट करायचे. तर अशा प्रकारे तुमचे व्हिडिओ झाले. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, बेल नोटिफिकेशन ऑन करून टाका. चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर एक्सपोर्ट करण्यासाठी मला वरच्यावर क्लिक करायचे, एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. अशा प्रकारे तुमचे व्हिडिओ झालेले. चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.